रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून महायुतीतल्या अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स उघडकीस आणतात। दुसरी फाईल आज माध्यमांसमोर रोहित पवार मांडतात। थेट जाऊया। आज आपल्या सर्वांना मी एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे। खेकडा काय असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे। खेकडा अशी एक गोष्ट असते की बघा, जसं सोडलं की वळवळ करतो, तर एखादं धरण असेल नाहीतर इतर काही गोष्टी असतात ते पोखरतं। तसंच पोखरल्यानंतर लोकांचं लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो आणि मग बिळात गेल्यानंतर लोकांचं लक्ष कमी झालं असं कळलं की बाहेर येतो आणि तो त्याच्या खाण्यावर डल्ला मारतो। असा हा खेकडा असतो। आज ही गोष्ट ॲम्ब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं तर करणार आहे। हा घोटाळा 6,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील, लहान बालकं मृत्युमुखी पडली, गरिबाची मुलं होती, त्याच्याबद्दल बातम्या झाल्या। तिथं मंत्री महोदय गेले, मी हे करेल ते करेल असं सांगितलं। सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर 2,000 कोटी रुपये लागले असते। पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी 6,500 कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत 108 नंबरची ॲम्ब्युलन्स आपल्या सर्वांना माहिती आहे। 2013-14 मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिला गेला, ज्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स सरकारने विकत घेतल्या। एका एजन्सीला म्हणजे BVGला ते चालवायला दिल्या। 5 वर्ष झाल्यानंतर बीजेपीच्या काळामध्ये तिथं त्याला रिव्हिजन झालं आणि रिव्हिजन झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात त्याचं ते संपलं। हे सगळे GR आहेत। त्यामुळे ही सर्व्हिस ही गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे। पण याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली जी मी पुढे तुम्हाला सांगेल। पण 6,500 कोटी रुपयाचा जो घोटाळा आहे याला सहज आपण काही महत्त्वाच्या बजेट बरोबर जर कंपेअर केलं, महिला व बाल विकासचं अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट 6,700 कोटी आहे। म्हणजे हा घोटाळा महिला व बाल विकासच्या बजेट एवढा घोटाळा आहे। कौशल्य विकास जे युवांसाठी महत्त्वाचं आहे 3,247 कोटी, म्हणजे डबल घोटाळा इथं झालेला आहे। पर्यटन विभाग 3,400 कोटी, मायनॉरिटी 1,500 कोटी, म्हणजे याच्या 4 पट घोटाळा झालेला आहे। OBC 8,252%, त्याचा 80% हा घोटाळा आहे। दिव्यांग 1,466, MPSCला ज्याच्यात आम्ही म्हणतोय परीक्षा घ्या 60 कोटीचं बजेट आहे आणि हे 100 पट घोटाळा हा तिथं आहे। सारथी, भाटी, महाज्योती, TRTI, अमृत ह्या सगळ्या संस्था घेतल्या तर 300 कोटी दिले जातात आणि हा भ्रष्टाचार 6,500 कोटी। आम्ही म्हणतो 100 रुपयाला परीक्षा घ्या, पण इथं भ्रष्टाचार करायला यांना कुठेही काही वाईट वाटत नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप 2022चा पीक विमा मिळावा यासाठी तिथं शेतकरी अनेक दिवस अनेक महिने आंदोलन करत होते। त्यानंतर त्यांचा हक्काचा 50 कोटीचा विमा मिळाला आणि तिथं असणारे जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे यांनी डायरेक्ट 6,500 कोटीचा घोटाळा, कांदा अनुदान 800 कोटीचं। त्यामुळे हे जे काय आहे ते फार वाईट गोष्ट इथं घडली आहे। दिवसाला 38 बालकं मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे। त्यामुळे आमचा साफ आरोप आहे 6,500 कोटीचा ॲम्ब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे। आता ह्याच्यात खोलात जर आपण गेलो तर इथे BVGचा कॉन्ट्रॅक्ट बंद झाल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्ट आता आपल्याला सुरू करायचा आहे। त्याच्यासाठी वेगळ्या कंपनीला बोलवलं गेलं, ते फार डिटेलमध्ये मी नंतर सांगेल, थोडक्यात तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये 4 ऑगस्ट 2023ला एक GR काढण्यात आला। त्याच्यामध्ये 2 कंपन्या घ्यायचं ठरलं होतं, पण नंतर तिसऱ्या कंपनीला कुठेतरी वाईट वाटलं। तिसऱ्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटले असं आम्हाला कळतंय। मुख्यमंत्र्यांना भेटले आणि दिल्लीतल्या काही लोकांना भेटले। ज्या काही गोष्टी झाल्या असतील, वाटाघाटी झाल्या असतील, त्यानंतर तो पहिला GR हा कॅन्सल झाला। 15 मार्च 2024ला दुसरा GR आला
त्याच्यामध्ये 3 पार्टनर घेण्याची परवानगी त्याच्यामध्ये आली. आता ह्याच्यात मी पूर्वीचं टेंडर 2014चं आणि आत्ताचं ह्याला कम्पेअर करत नाही, पण 4 ऑगस्ट 23 म्हणजे ह्यांनीच काढलेलं GR आणि 15 मार्च 2024 या 2 GRचा फक्त फरक तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये पूर्वी 2014ला ॲम्ब्युलन्स ह्या सरकारने घेतल्या होत्या आणि त्या एजन्सीला दिल्या होत्या. इथं तसं केलं गेलं नाही. त्याचं मुख्य कारण ॲम्ब्युलन्स एजन्सीनेच घेतल्या. उद्या सरकार बदललं तरी 10 वर्ष त्याच कंपनीला कंपल्सरीली आपल्याला कॉन्ट्रॅक्ट हा जिवंत ठेवावा लागेल, म्हणून असं काही ते गडबड ह्याच्यामध्ये केलेली आहे. ह्याच्यामध्ये कॅपेक्स म्हणजे जी आपल्याला ॲम्ब्युलन्स घ्यायच्या आहेत ते कॅपेक्ससाठी सरकारनेच पैसा दिला. त्याची किंमत बघा, ALS म्हणजे ॲडव्हान्स जी ॲम्ब्युलन्स असते त्याच्यामध्ये 48 लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला GR मध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या GR मध्ये धरलं होतं. ते नंतरच्या GR मध्ये दुसऱ्या GRला 3 कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून 84 लाखाला नेलं. BLS 30 लाखावरनं 62 लाखावर नेली. निनो म्हणजे लहान मुलांसाठी जी काही ॲम्ब्युलन्स असते 48 लाखावरनं 91 लाखावर नेली. आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. जर ऑगस्ट 2023च्या GR प्रमाणे घेतलं असतं तर 577 कोटी रुपये लागले असते, पण ह्यांनी GR बदलला 1116 कोटी रुपये लागले. भ्रष्टाचार 93% म्हणजे 539 कोटी रुपये फक्त ॲम्ब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जर ऑपेक्स मध्ये जर बघितलं तर ऑपेक्स मध्ये ऑगस्ट 2023 आणि मार्च 2024 मध्ये बघितलं तर ते 2000 कोटीचा फरक तिथं येतो. त्याच्यानंतर 2 GR मधला ऑपेक्सचा मी तुम्हाला सर्वांना सांगितलं. तर म्हणजे टोटल याच्यामध्ये जर भ्रष्टाचार आपण काढला तो रफली हा 5300 कोटी फक्त ऑपेक्स मध्ये, आणि जर आपण कॅपेक्स त्याच्यात घेतला तर तो 550 कोटी रुपयाच्या आसपास जातो. मग आता ह्याच्यामध्ये आम्ही ऑपेक्स जी आहे म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट, आम्ही काही कंपनीशी बोललो, आम्ही काही ॲम्ब्युलन्सवाल्यांशी बोललो. इथं जी ऑपेक्स कॉस्ट धरली गेली आहे 4,18,000 रुपये, नाहीतर 3,70,000 रुपये हे मार्केटमधून काढल्यानंतर, आणि तिथं 2 लोक डॉक्टर आणि हे सगळं धरलं तर 2 लाख रुपये येते. त्याच्यामध्ये सुद्धा 5,000 कोटीचा कुठेतरी भ्रष्टाचार झाला असं आमचं मत आहे. हे सगळे GR आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता ह्याच्यात आम्ही टेंडर घेतले. आम्ही टेंडर असे घेतले की ॲम्ब्युलन्स आम्हाला खरेदी करायची तुम्ही सांगा, आणि आम्ही 1-2 ॲम्ब्युलन्सचं टेंडर तिथं घेतलं. तर जी यांनी 65 लाखाला ॲम्ब्युलन्स फायनल केली ALS 255, ती आम्हाला टेंडरमध्ये 33 लाखाला मिळाली एक ॲम्ब्युलन्स. अशा जर आम्ही 255 घेतल्या असत्या तर ती 25 लाखाला गेली असती. तर हे सगळं जर तुम्ही गणित घेतलं तर मार्केट प्राइस प्रमाणे सुद्धा जर बघितलं तर 2 GRचा फरक 550 कोटीचा आहे, आणि मार्केट प्राइसचा जर फरक काढला तर हा 404 कोटी रुपयाचा हा टोटल फरक याच्यामध्ये येतो. आणि ऑपरेटिंग कॉस्ट मी तुम्हाला सर्वांना सांगितलं. ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा झालाय समजून घ्या. सुमित फॅसिलिटी नावाची एक कंपनी आहे, पिंपरी चिंचवडची ही कंपनी आहे. यांना ॲम्ब्युलन्स चालवायचा कुठेही अनुभव नाही. हे साफसफाई करणारी कंपनी आहे. मग आता ह्या सुमित कंपनीने एका स्पेनच्या कंपनीबरोबर करार केला. स्पेनची कंपनी दिवाळखोरीमध्ये निघालेली आहे, बँकरप्ट झालेली आहे. म्हणजे त्या कंपनीचा अनुभव दाखवला. सुमितवाल्यांनी त्यांच्याबरोबर टायअप केला आणि 16 जानेवारी 2023ला डावोसला मुख्यमंत्री तिथं असणारे जे इंडस्ट्रियल मिनिस्टर यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी करार केला. तो करार असा होता, इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी डिझाईन करावं असा त्यांचा तो करार होता. त्याच्यानंतर हे टेंडर जेव्हा सुरू झालं तेव्हा सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीचे एक नॉर्म्स असतात की आपल्याला टेंडरची तारीख किती दिवस ठेवू शकतो, किती दिवसामध्ये तो ओपन करू शकतो, त्याच्यानंतर डॉक्युमेंट सबमिट करायला किती दिवस देता येतात, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं फ्लॉज आहेत आणि तिथं कुठंतरी ते जे काही टर्म्स अँड कंडिशन पाळलेत असं नाही. त्याच्याचबरोबर ह्याच्यामध्ये जर खोलात आपण गेलो, आता ही जी कंपनी आहे सुमित, हिला कशासाठी करार केला होता की प्रोजेक्ट डिझाईन करण्यासाठी, पण नंतर
याच कंपनीने टेंडर केलं गेलं, टेंडर डिझाईन केलं गेलं आणि सुमित स्वतः या टेंडरमध्ये सहभाग घेतला एका कंपनी बरोबर. त्यामुळे पहिला GR हा सुमित आणि त्या मित्र कंपनीचा होता. पण मग BVG नावाची जी कंपनी आहे त्यांना कुठेतरी वाईट वाटलं. त्यांनी विविध मंत्र्यांना भेटी घेतल्या आणि त्याच्यानंतर मग तो दुसरा करार झाला, त्याच्यामध्ये BVGला सुद्धा घेतलं गेलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन झाले. आता ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर ह्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट आपण केलं. फॉरेन्सिक ऑडिट कशाचं केलं? सरकारच्या टेंडरचं केलं. कशावर केलं? त्यांच्या वेबसाईटवर केलं. त्याच्यावर जर आपण गेलो तर टेंडर डॉक्युमेंट जे झालं होतं त्याचं खोलात फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर त्याचा आम्ही पुरावा पण आहेत, आम्ही हे नोटरी सुद्धा करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं, सुमित या कंपनीने टेंडर डॉक्युमेंट तयार केलं. म्हणजे पेपर सेट केला सुमितली, परीक्षा देणार कोण होतं तर सुमित, आणि पास कोणाला केलं गेलं तर सुमितला. आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला? ओव्हर अ पिरियड ऑफ 10 वर्ष 6,500 कोटी. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसमोर इथं आम्ही मांडत आहोत. दावोसचा फोटो इथं आहे. त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. 6,500 कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि सरकारी दिलेले जे नियम आहेत CVCचे ते गाईडलाईन्स कुठेही पाळले गेले नाहीत. आता ह्याच्यात आमचा असा प्रश्न आहे की याच्यामध्ये आरोग्यमंत्री जबाबदार आहेतच. एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी, त्यांचं पद सोडावं. पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळालेलं आहे ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे पण फाईल गेलेली. मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी गेली? त्यानंतर आम्हाला हे कळालेलं की फायनान्स मिनिस्टरकडे कुठलीही फाईल गेली तर ती दुसऱ्या DCM म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाते. त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का? मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही फाईल गेली असं आम्हाला कळालेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे 6,500 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याला कोण कोण जबाबदार आहे असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे. एका बाजूला लोक मरतायत, अँब्युलन्समध्ये नीट सेवा BVGकडनं दिली गेली नाही म्हणून अनेक बातम्या आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही BVGलाच परत देता. इतर ठिकाणी BVG हे बॅकलिस्टेड आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही CVCच्या गाईडलाईन्सला फाटा देत कदाचित इथं आता इलेक्शन सुरू होणार आहे त्याच्या आधी वाटाघाटी कराव्या. आणि आम्हाला असंही कळतंय मार्केटमध्ये, आता कोण सांगतं काय सांगतं सांगणारे बरेच असतात, की आता हेच लोक इलेक्शनला फंड देण्यासाठी, हे BVG असेल नाहीतर सुमित असेल, अशा प्रकारची लोक कुठेतरी मार्केटमध्ये इलेक्शनला फंड देण्यासाठी ते फिरत आहेत. म्हणजे मग असं आहे का की ह्याला घाई करण्यात आली कारण इलेक्शनला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात यावा? आणि मग हे जे काही सगळे नॉर्म्स आहे, मी इथं असणाऱ्या सर्व सामान्य लोकांना विनंती करतो, आव्हान करतो, ही फाईल आपल्याकडे आहे, सगळे पुरावे आहेत, सगळे डिटेल्स आहेत. आणि मग आपल्यातलं जर कुणी पुढे येऊन कोर्टात जर हा विषय घेऊन जायचा असेल तर आम्ही सर्वांचं स्वागत करेल. कारण की ह्याच्या आधी एक विषय कोर्टात गेला होता जो आम्ही अधिवेशनात मांडला होता. 67 कोटी वर्षाचं टेंडर हे डायरेक्ट 650 कोटीला नेलं गेलं. जेव्हा हा विषय कोर्टात गेला, कोर्टाने त्याच्यावर ताशिरे ओढले आणि ते टेंडर कॅन्सल केलं. आता मला, कारण का हा विषय फक्त काही नेते नाहीतर काही आमदार नाहीतर काही लोकप्रतिनिधीच हे पुढे घेऊन जाऊ शकतील असं नाही. हा लढा सामान्य लोकांचा सुद्धा आहे. त्यामुळे जर आपल्यातलं कुणी, 2 लोक इच्छुक आहेत, पण आपल्यातलं कुणी जर इच्छुक असेल कोर्टात घेऊन जाण्यासाठी, सगळे आमच्याकडे पुरावे आहेत. टेंडर कसं फसवण्यात आलं, टेंडर कसं मॅनेज करण्यात आलं, CVC नॉर्म्स हे कसे वळवण्यात आले आणि बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये ज्याच्यामध्ये डायरेक्ट काही मोठ्या नेत्यांवर हे डिरेक्शन जातं की त्यांनी तिथं भ्रष्टाचार केला. त्यामुळे हा 6,500 कोटीचा भ्रष्टाचार इथं झालाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आणि याच्यावर जर आपल्याला कुठले प्रश्न विचारायचे असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. बघा, याच्यामध्ये सुमित ही जी कंपनी आहे तिने एका स्पॅनिश कंपनी बरोबर करार केला होता. महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी व्यवस्था ही आपल्याला प्लॅन करायची आहे, एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी सुमितला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, जी स्पेनची कंपनी बँकरप्ट झालेली आहे. फक्त त्यांचं नाव वापरून तिथं करार झाला. आता हे सगळे त्याच्यावरचे फोटो आहेत.
आता ह्याच्यानंतर ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की ह्यांनी प्रोजेक्ट डिझाईन करायला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट डिझाईन करत असताना मग नंतर टेंडर काढत असताना सुमितला कुठेही अधिकार नव्हता त्या टेंडरमध्ये सहभाग घ्यायचा, कारण की तुम्ही जर प्रोजेक्ट डिझाईन केला असेल तर मग तुम्हाला तिथं अधिकार नव्हता. पण त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलं याचं ॲफिडेव्हिट सुद्धा आहे आणि नोटरी सुद्धा केलेलं आहे. ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचे फोटोज आमच्याकडे आहेत. तिथं ज्या लिंक टाकल्या गेल्या, जे टेंडर डॉक्युमेंट टाकलं गेलं, त्या टेंडर डॉक्युमेंटला सगळ्यांना एक डिजिटल ॲड्रेस असतो. तो ॲड्रेस कुठं गेला तर तो सुमितकडे जात होता. सुमितचे काही पदाधिकारी आहेत जे दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर आहेत आणि त्या कंपनीमध्ये सुमितचे जे डायरेक्टर आहेत ते सुद्धा तिथे डायरेक्टर आहेत. आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी डिझाईन केले त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की हे टेंडर सुमितच्याच लोकांनी डिझाईन केलं आणि हे टेंडर सुमितलाच मिळालं. पहिल्यांदा जेव्हा सुमितला मिळालं तेव्हा बीव्हीजी नाराज झाला आणि बीव्हीजी नाराज झाला आणि त्यांनी काही ठराविक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर बीव्हीजीला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं. टेंडर जे पहिलं डॉक्युमेंट आलं होतं ते मग कॅन्सल झालं आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट तिथं आलं आणि आता हा कॉन्ट्रॅक्ट कुठेही बिडिंग न करता या तिन्ही लोकांना एकत्रित कन्सोर्शियम देऊन तिथं देण्यात आलं. ह्याच्यामध्ये तर असं आहे की याच्या खाली तुम्ही बिड करू नका असं सुद्धा टेंडर डॉक्युमेंटमध्ये एक टर्म त्याच्यामध्ये दिली गेली आहे. म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ हा दलालीचा प्रकार आहे. बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे. आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल की फाईल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे, तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्य मंत्र्यांत जर हिंमत असेल तर मी इथं बसतो, तुम्ही इथं बसा आणि मीडियासमोर याच्यावर आपण चर्चा करू. पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही. साळुंके नावाचे एक व्यक्ती आहेत, पिंपरी चिंचवडचे ते आहेत, नवीन व्यावसायिक आहेत. सुमित ही कंपनी टॉयलेट धुण्यासाठी, फॉर्मेशन तसं जुनं आहे पण ह्या कंपनीला म्हणजे अमित साळुंके म्हणून आहेत, ते सीईओ आणि डिरेक्टर आहेत, मुंबईत पिंपरी चिंचवडचे आहेत. त्याच्यामध्ये मी जे डॉक्युमेंट दाखवलं होतं त्यात प्रदीप रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने सुद्धा डिझाईन केलं होतं. ते एका सिस्टर कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. त्याच्यानंतर अजून एक महिलेचं नाव आहे, त्या सुद्धा तिथं काम करतात. त्यामुळे पूर्णपणे पेपर यांनीच सेट केला, यांनीच परीक्षा दिली आणि पास सुद्धा झालं. प्रोजेक्ट डिझाईनचं काम जे दिलं गेलं होतं ते डावोसला दिलं गेलं होतं. ते डावोसला 2023ला, मी मगाशी तुम्हाला तारीख सांगितली त्या तारखेला ते डावोसला दिलं गेलं होतं. त्याचे डिटेल्स तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिलेत, त्यामुळे ते मिळून जातील. 100% पुरावे आहेत. आता का गेल्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो दूध चोरीच्या बाबतीत, दूध दलालीच्या बाबतीत मी पत्र लिहिलेलं आहे. मी पत्र पीएमओ ऑफिसला सुद्धा दिलेलं आहे, कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं ते कुठेही चोरी होऊन देणार नाही आणि तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही. त्या ऑफिसला दिलेलं आहे, सीएमओला आपण दिलेलं आहे, त्याच्यात अँटी करप्शनला दिलेलं आहे, त्याच्याचबरोबर आपलं लोक आयुक्ताला आपण दिलेलं आहे. त्यामुळे ते पत्र दूध चोरीबद्दल आणि त्याच्याचबरोबर आपल्या अन्न चोरीबद्दल दिलेलं आहे. तसंच आम्ही ही कंप्लेंट करणार आहे. पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही, त्यामुळे मी इथं सामान्य लोकांना विनंती करतो, पुढाकार घ्या, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देतो. तुमच्यातले स्वच्छ चरित्रेचं जो कोणी असेल, जो कोर्टात जायला तयार आहे, हे सगळे डॉक्युमेंट देतील. मी तुम्हाला आश्वासित करतो हे डॉक्युमेंट इतक्या पुराव्यासकट आहे की तुम्ही 6,500 आपण सर्वजण मिळून 6,500 कोटी या सरकारचे हे थांबवू शकतो आणि हे पैसे आपल्या सर्वांचेच वाचणार आहेत. प्रत्येक फाईल हे अर्थमंत्र्यांकडे जाते. जो विषय कोर्टामध्ये गेला होता स्वच्छतेचा हॉस्पिटलच्या, 67 कोटीवरनं डायरेक्ट 650 कोटीवर जे आकडा नेला गेला वर्षाला, त्याच्यामध्ये 450 कोटी वर्षाचं भ्रष्टाचार होता. ती सुद्धा फाईल फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली होती. आता कोर्टाने त्याच्याकडे ताशेरे ओढले, ते थांबलं. पण आता टेंडर थांबलं असलं तरी भ्रष्टाचार तर होणार होता, इंटेन्शन होतं. आता ही फाईल सुद्धा फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली असावी, त्यांनी त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं हे मला माहित नाही. आणि फायनान्स मिनिस्टरकडेच जाते अशी नाही, सगळ्या फाईल या फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे पण जातात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण जातात. त्यामुळे दोघांना या बाबतीतलं माहिती असावी. आणि सगळ्यात मोठा घोळ असा आहे
की टेंडर डॉक्युमेंटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एका कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय घेतला होता, पण त्या कॅबिनेट बैठकीचे आम्ही मिनिट्स बघितले, जे काय सरकार जाहीर करतं त्याच्यामध्ये कुठेही या अँब्युलन्सच्या कराराबद्दल टेंडरबद्दल मेन्शन सुद्धा केलं गेलं नाही. म्हणजे ज्या तारखेचं मेन्शन झालं की कॅबिनेट बैठकमध्ये आम्ही हा मुद्दा घेतला, त्या कॅबिनेट बैठकीच्या MOM मध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये जे सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल कुठेही काहीही लिहिलं गेलं नाही. किती वाढल्याचं म्हणताय, 33 लाख ओपन मार्केटमध्ये घेतली, तर आता बिडिंग मध्ये किंवा टेंडर मागवल्यावर ज्या कंपन्या सहभागी होतील त्यांनाच ते हे मिळतं. तर आता आपण असं एकदम म्हणू शकतो का इतरांचे जो 33 लाखाने देणारा होता तो का नाही सर, अशा कुठल्या कंपन्या होत्या त्या का नाही त्याच्यात सहभागी? याच्यामध्ये असं आहे की त्यांना अनुभवाची अट टाकली गेली. अनुभवाची अट ही स्पॅनिश स्टँडर्ड प्रमाणे दिली गेली. म्हणजे 5 मिनिटांमध्ये झालं पाहिजे, 10 मिनिटांमध्ये झालं पाहिजे. आता बीव्हीजीचा पूर्वीचा अनुभव तुम्ही काढा, किती मिनिटात ते सेवा देतात. आता तुम्ही स्पॅनिश पद्धतीने नाही तर स्पेनच्या पद्धतीने जर इथं तुम्ही करार करणार असाल तर भारतामध्ये इतर राज्यामध्ये ज्या काही व्यवस्था चांगल्या चालल्यात ते थोडी तिथं बीड करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये अजून एक घोळ असा होता की अँब्युलन्स अशा विशिष्ट पद्धतीने तुम्ही डिझाईन करा आणि पुढच्या 8 दिवसामध्ये आम्हाला दाखवा, असं सुद्धा कंडिशन त्याच्यामध्ये टाकली होती. सुमितली त्यांची अँब्युलन्स तयार ठेवली होती, पण मग एक कंपनी साऊथ इंडियाची दक्षिण भारतातली त्यांनी सांगितलं, कोर्टात गेले असं आम्हाला कळतंय की बाबांनो आम्हाला 8 दिवसामध्ये हे करता येणार नाही, आणि मग ती कंडिशन रद्द करण्यात आली. म्हणजे हे जे तुम्ही बोलत आहात तर ह्या गाड्या 1500 नॉर्मल अँब्युलन्सेस आहेत आणि खास ज्या आपण ॲडव्हान्स म्हणतो त्या 250च्या आसपास आहेत. भारतामध्ये एकच कंपनी कदाचित याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकते गाडी म्हणून, आणि इक्विपमेंटसाठी फक्त ठराविकच एक कंपनी आहे, ती भारताच्या बाहेरची, तीच क्वालिफाय होऊ शकते. त्यांना क्वालिफाय होण्यासाठीच हे घेतलं गेलं आहे असं दिसतंय. ती मी खूप डिटेलमध्ये गेलेलो नाही. तानाजी सावंतांनी खुर्ची सोडावी असं तुम्ही आता म्हटलात. आरोग्यमंत्री तानाजी सावंत शिवसेनेचे, फायनान्स मिनिस्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा मुख्यमंत्री, या सगळ्यांवरती कारवाई व्हावी किंवा यांच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हीच अपेक्षा आहे का? आणि मुख्यत्वे याच्यातला मुख्य लाभार्थी कोण आहे की जो या पैशाचा वापर निवडणुकीसाठी करणार आहे? आरोग्य मंत्रालय याच्यासाठी मुख्य लाभार्थी आहेत. आता त्यांच्याकडे हा पैसा नाही तर जर काय आला असेल तर त्यांनी कोणाकोणाला दिलंय हे आपल्याला सांगता येणार नाही, पण सत्तेत जे कोणी असतील ज्यांना लढायचे त्यांनाच कदाचित याचा आर्थिक लाभ झाला असावा असं म्हणतात. त्यामुळेच तर यांना एक कुठेतरी आत्मविश्वास आहे की आम्ही काही झालो तर निवडून येणार, कारण की यांच्याकडे पैसा असावा असं वाटतंय. आता ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट तुम्ही तानाजी सावंत साहेबांचं जर ऐकलं असेल तर अख्खा महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल, पण मी भिकारी होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि 6,500 कोटीचा घोटाळा तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही कुठेतरी सिद्ध करताय की तुम्ही तुमची आर्थिक पोळी भाजून घेताय, पण महाराष्ट्राला तिथं खऱ्या अर्थाने भिकारी करताय. त्यामुळे ह्याला ते तर जबाबदार आहेच. आणि ह्या फाईलची मुवमेंट जिथून कुठून झाली तिथं आपल्याला खोलात जाऊन कोर्टाने त्याच्याबद्दलचे आदेश द्यावेत. आम्ही पत्र देऊ, पण आमच्या पत्राकडे हे दुर्लक्ष करणार आहेत. पण तरी सुद्धा कोर्टाच्या माध्यमातून हे टेंडर आम्ही कॅन्सल करू आणि पारदर्शक पद्धतीने हे टेंडर पुढे यावं, यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे थोडंसं बघू. गेल्या वेळेस जे टेंडर स्वच्छतेचं 650 कोटीचं काढलं ते आम्हाला कळालं. मग संजय राऊत साहेबांनी तो विषय घेतला, आम्ही अधिवेशनामध्ये तो मांडला आणि मग काही लोक कोर्टात गेल्यानंतर ते टेंडर कॅन्सल करण्यात आलं. आता ही गोष्ट इतकी लपून छपून सुरू होती, ते मग आता कुठे ते कळल्यानंतर याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि टेंडर कॅन्सल झालंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. 100% त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी करायला चाललेला आहात. तुम्ही हॉस्पिटलला पैसे वेळेवर देत नाहीत. जिथं कुठं तिथं लहान बालकं वारली तिथं जे काय अपग्रेडेशन करायला पाहिजे होतं ते अपग्रेडेशन अजून तुमच्याकडे झालेलं नाही. टोटल जर आपण बघितलं त्या अपग्रेडेशनला 2,000 कोटी लागणार होते, पण हे मग्न कशामध्ये आहेत तर 6,500 कोटी रुपये खायला. त्यामुळे तुमच्यात जर हिंमत असेल तानाजी सावंत साहेब, या फाईलच्या बद्दल आपण समोरासमोर येऊ. तुम्हाला 5 दिवस देतो. तुम्ही तर मंत्री आहात, तुमच्याकडे अधिकारी आहेत, तुमच्याकडे सगळे लोक आहेत. माझा चॅलेंज तुम्हाला आहे, मी हे सिद्ध करत आहे की तुम्ही 6,500 कोटीच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल नाही झाला तर समोरासमोर ठिकाण तुम्ही निवडा, मैदान तुम्ही ठरवा. लढायला आम्ही तयार आहोत आणि तिथं मग होऊ द्या समोरासमोर, मग बघूया कोण खरं कोण खोटं. खेकडं कशाचं कुणाचं
खेकडा जर आपण बघितलं तर पोखरण्याचं एक प्रतीक आहे. आज आरोग्य विभाग हा खेकडा पोखरतोय असं आमचं मत आहे. जसं जमीन पोखरतो तसा हा खेकडा वेळ येईल तसा बाहेर येतो आणि तो पोखरतो. त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहेत. त्याच्याबरोबर जे महात्मा फुले जीवनदायी योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणलं जातं, त्याचे पुरावे आमच्याकडे नाही आहेत, पण जे काय आम्हाला ऐकू येतं, नवीन एखादं हॉस्पिटल योजनेमध्ये घ्यायचं असेल तर 40 लाख रुपये घेतले जातात आणि पेमेंट जर काढायचं असेल तर प्रत्येक पेमेंटला 10% घेतले जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं चालल्यामुळे खऱ्या अर्थाने खेकडा या विभागाला पोखरतोय. तो खेकडा म्हणजे व्यक्ती म्हणून मी म्हणत नाही, पण विचार म्हणून म्हणतोय. पण हे दलाली सरकार आहे आणि दलाली किती तर कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार 30% दलाली घेत होतं. महाराष्ट्रामध्ये हे सरकार आणि हे नेते 100% दलाली कुठेतरी घेत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. दादा हे किती वर्षांसाठी किती हजार कोटींचं टेंडर आहे आणि सुमितची कंपनी म्हटली त्यांचा टर्नओव्हर काय आहे? माझ्या अंदाजाने सुमितचा टर्नओव्हर हा 900 ते 1000 कोटीचा आहे, पण त्यांचा जो अनुभव आहे हा स्वच्छतेचा आहे. त्यांना या बाबतीतला कुठेही अनुभव नाही. आणि हे टेंडर जे आहे 10 वर्षाचं अंदाजाने 12,000 कोटी रुपयाचं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 6 ते 6,500 कोटीचा भ्रष्टाचार हा सरळ सरळ तिथं झालेला आहे. दादा हे भ्रष्टाचार तुम्ही सगळं सांगितलं, प्रेक्षकांसाठी सांगायला नेमकं भ्रष्टाचार झाला कसा, मोडस ऑपरेंडी काय होती? याच्यामध्ये सुमित नावाच्या एका कंपनीला दाओसमध्ये करार झाला. एक स्पॅनिश कंपनी तिथली आहे त्याच्याबरोबर करार दाखवला, कारण का सुमितला अनुभव नव्हता. तो अनुभव स्पॅनिश कंपनीचा घेतला, ती दिवाळखोरीत निघाली, ती बंदच पडली आहे. आणि मग ते अनुभव टायअप दाखवला. तो ते SGG का काहीतरी आहे कंपनीचं, ते मी प्रेस कॉन्फरन्स SSG का काहीतरी आहे. तर आता ते करार झाल्यानंतर मग जेव्हा हे भारतात परत आले, महाराष्ट्रात आले, तर मग ह्यांचं एक षडयंत्र सुरू झालं. BVGच्या ड्रायव्हरचं आंदोलन सुरू झालं. मग तिथं BVG बंद पडल्यासारखी दाखवली. मग त्याचा विषय घेऊन मग त्यांनी आता नवीन टेंडर काढू असं सांगण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मग सुमितली तिथं टेंडर डॉक्युमेंट लिहिलं, त्याच्यामध्ये कंडिशन्स टाकल्या आणि अशा कंडिशन्स टाकल्या की मग जी त्यांची पार्टनर आहे स्पॅनिश SGG ते त्याच्यामध्ये बसू शकतं. आणि तो करार दाखवल्यामुळे मग सुमित बसत होतं. मग सुमित बसल्यानंतर BVG जे आहे ते जरा नाराज झाले, इकडे तिकडे पळायला लागले असं आम्हाला कळालं. आणि मग मोठ्या मोठ्या नेत्यांना ते भेटल्यानंतर मग असं ठरलं, अरे तुम्ही जो पहिला टेंडर काढलाय GR काढलाय त्यात 2च पार्टनर दाखवलेत, आता ते कॅन्सल करा, आता दुसरं टेंडर काढा, त्यामध्ये काही बदल झाले नाही. मग 2-3 महिन्यानंतर परत एक टेंडर काढलं, GR काढला, त्यात 3 पार्टनरला परवानगी दिली गेली आणि त्यात BVG आलं. मग यात कॉम्पिटिटिव्ह बिडिंग झालं नाही, ग्लोबल टेंडर झालं, पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुणी त्याच्यात बिडिंग केलं नव्हतं. तक्रारदाराला पण सहभागी करून दिलं आणि त्याच्याच बरोबर जेली पेपर लिहिला, म्हणजे सुमितली टेंडर लिहिलं, त्यालाही टेंडर मिळालं. एकदम स्मूथ शांततेत 6,500 कोटी 10 वर्षामध्ये, आणि त्याचा कदाचित काही ॲडव्हान्स आता या इलेक्शनला सुद्धा मिळालेला असावा. याच्यामध्ये अंदाजे ॲडव्हान्स ज्या आहेत त्या 255 ॲम्ब्युलन्स आहेत. त्याच्यानंतर ज्या छोट्या ॲम्ब्युलन्स असतात त्या अंदाजाने 1500च्या आसपास कुठेतरी आहेत. अशा टोटल ॲम्ब्युलन्स. त्याच्यामध्ये काही बोटी पण घेतल्यात. 91 कोटीची बोट 3.5 कोटी रुपयाला घेतली. याच्यामध्ये 255 ALS ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, 1274 ॲम्ब्युलन्सेस बेसिक लाईफ सपोर्ट, लहान मुलांच्या 36 मोटर बाईक ॲम्ब्युलन्स. म्हणजे तसं बघितलं तर आता आंध्रा का कुणीतरी 1.5 लाखाला मोटरसायकलची ॲम्ब्युलन्स घेतली, तिथून ते आयडिया आली. ह्यांनी डायरेक्ट 4.5 लाख रुपयाला तिथं ते टेंडर दिलेलं आहे. अशा 196 आणि बोट ॲम्ब्युलन्स 15 नदी आणि 10 सी अशा 15 तिथं त्यांना असं प्रकारचं टेंडर हे काढण्यात आलेलं आहे. हो, याच्यामध्ये असंही कळतं की एक फार मोठे नेते जे एका मोठ्या पदावर आहेत आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत अशी एक चर्चा आहे. पण ते खूप डायरेक्ट डिटेल अजून मिळालेलं नाहीत.
पण डिटेल जेव्हा येतील कदाचित कोर्टात हा विषय गेल्यानंतर बरंच काय बाहेर येईल. माझी विनंती एवढीच आहे सरकारला, तुम्ही खरंच पारदर्शक असाल तर याच्यावर तुम्ही एन्क्वायरी लावा. आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत. आणि राहिला प्रश्न तानाजी सावंत साहेबांचा, तुम्ही महाराष्ट्र भिकारी करायला निघाला होता. हिंमत असेल तर या बाबतीत तुम्ही चर्चा करण्यासाठी आमच्या समोरासमोर या. आम्ही मैदानातून पळून जाणारे नाही तर लढणारे आहोत. आम्ही तुमची वाट बघतोय. पुढच्या 5 दिवसामध्ये प्रचार सभा सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही सामान्य लोकांच्या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे या विषयासाठी पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही जिथं सांगाल तिथं हे सगळे कागद घेऊन मी यायला तयार आहे. पण तुमच्यात ती हिंमत आहे का, एवढाच प्रश्न आहे. बीव्हीजीला बीव्हीजी जी कंपनी आहे त्याला विविध राज्यांमध्ये ब्लॅकलिस्ट केलं गेलं. त्याच्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा त्या कंपनीला एका विषयाच्या बाबतीत ब्लॅकलिस्ट केलं गेलं. एखादी कंपनी जर ब्लॅकलिस्ट असेल तर त्या कंपनीला टेंडर दिलं जात नाही. तरी सुद्धा इथं टेंडर दिलं गेलं. त्या ब्लॅकलिस्टचे बरेच काही पुरावे आहेत, वेगळ्या वेगळ्या राज्यांचे पुरावे आहेत. ते सुद्धा जेव्हा केव्हा वेळ येईल ते पुरावे आम्ही तिथं देऊ. आणि ह्याच्यात आपण जर बघितलं त्याच्यात असे काही गोष्टी आहेत की अग्रीमेंट हे कुठेतरी 3 डॉक्टराचा असेल, एवढे ड्रायव्हरचा असेल, पण तसं नसून तिथं एकच ड्रायव्हर असतो, एकच डॉक्टर असतो. अशा प्रकारे सुद्धा तिथं केलेलं आहे. आणि बीव्हीजीमध्ये तर राजस्थानमध्ये एका ऑफिसरला 25 कोटी रुपयाची लाच देताना पकडलं. म्हणजे 25 कोटीची आणि हातात ब्राईब होती, 12 लाखाची ब्राईब होती, पण 25 कोटी रुपये त्यांनी तिथं दिले अशी चर्चा. आणि रेड हँडेड तिथं पकडलेला आहे. म्हणजे कुठेतरी त्यांचा स्वभाव आणि सवय ही पैसे द्यायची असावी असं कुठं ना कुठेतरी तिथं वाटतंय. नेत्याच्या मुलाचा उल्लेख केला, कुठल्या पक्षाचे तेवढं तर नाही, शोधावं लागेल. सत्यता आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो. तानाजी सावंत सोडून आहेत. आता ह्याच्यात दुसरा मुद्दा, गेल्या वेळेस जे मी मुद्दे मांडले होते त्याच्यामध्ये दूध घोटाळा, त्याच्यावर एका अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे. अधिकाऱ्याने असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही महानंदपेक्षा बरेच पैसे तिथं वाचवलेले आहे. त्या अधिकाऱ्यांना मी एक उदाहरण देतो, ते उदाहरण जरा तुम्ही समजून घ्या आणि त्या उदाहरणाप्रमाणेच तुम्ही बोलताय का हे जरा लोकांना सांगा. याच्यामध्ये मार्केटमध्ये कांदा जर 30 रुपयाला असेल आणि तुम्ही अशा एका मार्केटला गेला की जिथं एक माणूस 100 रुपयाला विकतोय, एक माणूस 200 रुपयाला विकतोय, एक माणूस 300 रुपयाला विकतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर 100 रुपयाचं टेंडर घेतलं तर कम्पेअर 300 आणि 100 मध्ये करून चालत नसतं. तुम्ही करताय 300 होतं, मी 100ला दिलं, अरे पण मार्केट 30 रुपयाला त्याचं तुम्ही काय करता. आणि तुम्ही म्हणत आहात की ट्रान्सपोर्ट कॉस्ट असते. जिथं आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या जवळ सुद्धा अमूल नाही तर या मोठ्या कंपनीचा टेट्रा पॅक त्याच किमतीला मिळतो आणि तुम्ही काय हेलिकॉप्टरने सप्लाय करणार आहे. त्याच्याच बरोबर अन्न पुरवठ्याचा जो विषय झालाय त्याच्यावर अजून काही स्पष्टीकरण आलेलं नाही, कुणीच त्याबाबत बोलत नाही. पण पत्र देतो आणि एक आमदार जेव्हा पत्र देतो तेव्हा स्पष्टीकरण हे सरकारकडनं आलंच पाहिजे. त्याच्यामध्ये जर पैसे दिले गेले असतील, जर त्याच्यात खर्च झाला असेल, तोही खर्च परत कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण लढणार आहोत. पण त्यांच्याकडे कुठं स्पष्ट उत्तर नाही. बसल्या बसल्या घरी बसल्या बसल्या दुधावर, ते सुद्धा आदिवासी मुलांच्या ज्यांना देणाऱ्या दुधावर यांनी मलिदा खाल्लेला आहे. त्याच्याच बरोबर SC समाजाच्या मुलामुलींना दिलेल्या अन्नावर सुद्धा यांनी मलिदा खाल्लेला आहे. आणि इथं गरिबाच्या लोकांना जिथं वाचवलं जातं त्या अँब्युलन्सवर सुद्धा यांनी 6,500 कोटीचा मलिदा खाण्याचा विचार केलेला असं आमचं मत आहे. मोकळा सोडल्यानंतर कसं वळवळ करतोय बघा आणि बांधल्यानंतर शांत बसतोय. त्यामुळे या लोकांना बांधण्याची वेळ आलेली आहे. जर असंच मोकळं सोडलं तर वळवळ करतील आणि पोखरत बसतील. कमी पोखरायचं असेल तर ह्यांना बांधून ठेवणं फार महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी मिळूनच करायची वेळ आलेली आहे. खेकडा अजून कॅन्सरचं एक प्रतीक आहे आणि भ्रष्टाचार म्हणजे कॅन्सर आहे आणि तो या सरकारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि तो अहंकारात रूपांतर झालेला आहे. आणि या इलेक्शनमध्ये त्यातून कमवलेला पैशाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. काय प्राणी प्रेमी काय तुमची नसतं मी घरी जाऊन खाऊ शकतोय. बघा आज जायला किती घाबरतोय बघा. टाकावं लागेल. पुढच्या वेळेस अजून ह्याच्यापेक्षा मोठं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.